नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात महाराष्ट्र. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 9 सेकंदात बातमीमधून. ठाकरे म्हणजे काही वारे नाहीत, आमची पाळमुळं खोल रुजलेली आहेत. ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही. या संघर्षातूनच ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारला. उद्धव ठाकरेंचं सामनाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य. ठाकरे ब्रँडची ओळख पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं पुसलं. जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागतेय. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंवर निशाणा. ज्यांनी काही निर्माण केलं नाही त्यांनी ब्रँडची चोरी सुरू केली आहे. ठाकरेंचा घणाघात. सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना पसंत नाही आणि जनतेलाही पसंत नाही. उद्धव ठाकरेंच्या ठाकरे ब्रँडच्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची टीका. ठाकरे प्रामाणिक आहेत म्हणून राज्यातील जनता आमच्यासोबत. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आजोबांपासून शिवसेना प्रमुखांपर्यंत हे नातं घट्ट आहे. आता सोबत राज ठाकरेही आहेत. उद्धव ठाकरेंचं विधान. तुम्ही सर्व काही चोराल पण ठाकरे नाव कसं चोरणार? उद्धव ठाकरेंचा सवाल. चिन्ह किंवा आणखी काही चोरलं तरी लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास कसा चोरणार? मुलाखतीतून ठाकरेंचा सवाल. आपली आहे तीच शिवसेना, शिवसेना एकच. मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर मालकांच्या पक्षात विलीन व्हायचं हा त्यांच्यासमोर अखेरचा पर्याय. ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल. आमच्याकडून गेले तिथे ते काय दिवे लावतायत हे बघतच आहात. उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या सेनेवर हल्लाबोल. तर असे दिवटे पक्षातून गेलेलेच बरे. ठाकरेंचं वक्तव्य. मिंदेंची अर्धी दाढी राहिली आहे हे नशीब, त्यांनी जास्त बोलू नये. शिंदेंच्या दाढीवरून हात फिरवल्याच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून समाचार. लोक त्यांची बिन पाण्याने करतील, उरलेली दाढीही काढतील. ठाकरेंची टीका. निवडणूक आयोग चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो, गोठवू शकतो, पण शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही. तो अधिकार त्यांना नाही. उद्धव ठाकरेंचा आयोगावर निशाणा. उद्या आपण निवडणूक आयोगाचं नाव बदलून धोंड्या ठेवलं तर चालेल का? ठाकरेंची टीका. विधानसभेला तू मॅ झाली, त्याचा फटका त्याला बसला. विधानसभेला आपल्याला जिंकायचंय हा आपल्यात मीपणा आला. उद्धव ठाकरेंचं विधानसभेच्या निकालावर भाष्य. जनसुरक्षा विधेयकामुळे महिलांवरचे अत्याचार थांबणार का? उद्धव ठाकरेंची मुलाखतीतून जनसुरक्षा विधेयकावर टीका. जनसुरक्षा विधेयकामुळे खून दरोडे थांबणार आहेत का? ठाकरेंचा सवाल. शिवसेना जमिनीचा दोस्त आहे, त्यामुळे कुणी संपवू शकत नाही. उद्धव ठाकरेंचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर. ठाकरेंची शिवसेना जमीन दोस्त करण्याचं महाजनांनी वक्तव्य केलं होतं. दुबे मुंबईत ये समुद्रात डुबे के मारेंगे. राज ठाकरेंचं भाजप खासदार निशिकांत दुबेंना प्रति आव्हान. काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबेंनी मराठी विरोधात गरळ ओकली होती. भाजप खासदार निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंना मिश्किल चिमटा. राज ठाकरे को मैंने हिंदी सिखा दी म्हणत टोला. राज ठाकरे हिंदीत बोलल्याचा संदर्भ देऊन चिमटा. कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच. राज ठाकरेंचा इशारा. असं दुकान बंद करून किती वेळ राहणार? राज ठाकरेंचा व्यापाऱ्यांना सवाल. आमचाच आमदार, खासदार आणि महापौर हा सर्व पट्टा गुजरातला मिळवण्यासाठीचे खटाटोप सुरू. राज ठाकरेंचा आरोप. तर तुमच्या अंगावर येतात आणि मराठी बोलणार नाही हे सांगतात. हा माज तिथून आला. राज यांचा निशाणा. हिंदुत्वाच्या बुरख्याखालून मराठी संपवायला येणार असाल तर आपल्यासारखा कडवट मराठी सापडणार नाही. राज ठाकरेंचा इशारा. तर सर्व मतदारसंघ यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत. राज ठाकरेंची टीका. ज्या हिंदी भाषेमुळे 250 भाषा मेल्या त्याच हिंदीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पेटलेत. राज ठाकरेंचा हल्लाबोल. तर हिंदी भाषेमुळे कुणाचं भलं झालंय? ठाकरेंचा सवाल. मराठीला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास असून अभिजात भाषेचा दर्जा. तर हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 1200 वर्ष बाकी. मग 200 वर्षांचा इतिहास असलेल्या हिंदीचा अट्टहास का? राज ठाकरेंचा सवाल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी कुणाच्या दबावाखाली भांडतायत? राज ठाकरेंचा हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सवाल. तर महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून दाखवाच. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान. मराठी भाषेचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आपलं सर्व भाषेवर प्रेम. महाराष्ट्रातील जे काही नेते आहेत त्यांच्यापेक्षा आपलं हिंदी बरं. राज ठाकरेंचा दावा. भाषा कोणतीही वाईट नसते. राज ठाकरेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांची पाहणी. बारामतीतील सिद्धेश्वर मंदिराची देखील अजित पवारांकडून पाहणी.
आपले अजितदादा गाण्याचं भव्य अनावरण विधिमंडळात संपन्न. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त खास गाण्याची निर्मिती. एसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि शंकर बारवे निर्मित हे गाणं आहे. एमएससी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार अडचणीत आले. पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल. कोर्टानं रोहित पवार, राजेंद्र इंगवले आणि बारामती अॅग्रो लिमिटेडला समन्स बजावलेत. येत्या 21 ऑगस्टला रोहित पवारांसह इतरांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीची महत्त्वाची बैठक. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन. जिथून 22 बारबाला पकडल्या तो बार गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांचा गंभीर आरोप. योगेश कदमांचा राजीनामा घेण्याची मागणी. आज इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक. संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक. मुंबईत 3451 खड्डे असल्याचा पॅटहोल क्विकफिक्स अॅपद्वारे तक्रारी आल्यात. त्यापैकी 3237 तक्रारींचे 48 तासांच्या आत निवारण. आता 214 खड्डे शिल्लक असल्याची पालिका प्रशासनाची माहिती. ठाण्यात मंगळवारी पाणीबाणी. मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. पाईपलाईन गळती बंद करण्याचं काम करण्यात येईल. वर्षभर बंद असलेली टोईंग कारवाई ठाण्यात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कोपरी, वागळे इस्टेट आणि कासार वडवली भागात टोईंगला सुरुवात. रस्त्याकडील बेकायदेशीर दुचाकींवर पोलिसांची कारवाई. गणेशोत्सवासाठी 250 विशेष ट्रेन आता धावणार आहेत. चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय. 24 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होईल. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक. लोकल अंधेरी बोरिवली हार्बर मार्गावर गोरेगाव स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. परिणामी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकलची वाहतूक जलद मार्गावरून चालवण्यात येईल. उद्या हार्बरच्या रेल्वे मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक असल्यानं सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान स्पेशल लोकल चालवण्यात येणार. वडाळा ते गेटवे मेट्रो 11चा मार्ग भायखळा भेंडी बाजारातून जाणार. मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय. मुंबईत इमारतींच्या पुनर्विकासात महत्त्वाचा निर्णय. रहिवाशांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण लवकर सुरू. बनावट कागदपत्रांमुळे घरे लाटण्याचा प्रकार रोखण्यासाठी म्हाडाची मोठी कारवाई. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती. 556 घरांना ओसी मिळाला. घरांचा ताबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ मिळण्याची प्रतीक्षा आता सुरू आहे. पुणे महापालिकेच्या खेळांच्या मैदानावर ढोल ताशा पथकांना सरावासाठी परवानगी दिली जाणार नाही. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला विक्रमी भाव मिळाला. लिलावादरम्यान डाळिंबांना प्रति किलो 451 रुपयांचा बाजारभाव. गोंदियात धान उत्पादकांना दिलासा. धान खरेदीसाठी 2,80,000 क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट आणि 30 जुलैपर्यंत मुदतवाढ. 2 दिवसांपूर्वी एबीपी माझानं धान उत्पादकांची व्यथा मांडली होती. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा. तर मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे दापोलीच्या बुरोंडी गावातील पूल वाहून गेलाय. करसगाव आणि बुरोंडी गावांचा संपर्क तुटला. नागपुरात प्रोबेशनवर असलेल्या अधिपरिचारिका संपात सहभागी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करणार. राज्य सरकारच्या वैद्यकीय संचालनालयाचा इशारा. परिचारकांचा राज्यव्यापी संप सुरू असल्यानं हे पत्र जारी करण्यात आलंय. सांगलीतील पलूसच्या वसगडेतील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित झाले. रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. शेतकऱ्यांवरील गुन्हेही मागे घेतले जाणार. रेल्वेकडून मोबदला मिळवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. मराठी माध्यमांच्या शाळांकडे पालकांनी पाठ फिरवली आहे. गेल्या 6 वर्षात मुंबईतील 39 मराठी शाळा बंद झाल्यात. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे जास्त वाढल्यानं मराठी शाळांच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
IIT रुरकीचे प्राध्यापक स्पर्श मित्तल यांच्या नेतृत्वाखाली AI तंत्रज्ञान विकसित. हे तंत्रज्ञान मोडी लिपीतील मराठी दस्तावेजांचं देवनागरीत अचूक भाषांतर करण्यास मदत करते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर हिंजवडी भागातील अतिक्रमण हटवलं. PMRD कडून 3 दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना नोटीस, त्यानंतर अंमलबजावणी. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ABP माझाकडून भोंदूबाबाचे अघोरी प्रकार उघडकीस आलेत. भूत उतरवण्याच्या नावानं काठीनं चोप छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या शिऊर गावातील ही घटना आहे. दारू सोडवण्यासाठी चप्पल तोंडात पकडायला लावणारा हा भोंदूबाबा आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या शिऊर गावातील भोंदूबाबाचा ABP माझाकडून भांडाफोड. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर बाबाचा दरबार भरायचा. पोलीस घटनास्थळी येण्याआधीच हा भोंदूबाबा पसार झाला. बीडमधील बहिरवाडी परिसरात एका तरुणाला लाकडी दांड्यानं मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आकाश माने या तरुणाला फरार आरोपींकडून मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांकडूनच बीड पोलीस वसूल करणार बंदोबस्ताचा खर्च. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा निर्णय. अनाठायी आंदोलन केल्यानं शासनाच्या मनुष्यबळ आणि यंत्रणेचा गैरफायदा घेतला जात असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. भंडाऱ्यात नवजात अर्भकाची 70,000 रुपयात विक्री. आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर येऊ नये यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा लिहून घेतल्याचा खळबळजनक प्रकार. 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना खरुजची लागण झाली आहे. 70 विद्यार्थ्यांना खरुजेची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये इंटरनॅशनल स्कूलमध्ये 22 विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे. विद्यार्थ्यांनी जेवणाबाबत तक्रारी केल्याच्या रागातून मारहाण झाल्याचं समजतंय. संस्थाचालक मोहन माळीसह 3 घांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या जेल रोड येथील घरी चोरी झाली आहे. घरातील मोलकरणीनं कपाटातून 1 लाख रुपये चोरलेत. नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल. मोलकरणीला अटक. धाराशिवमध्ये 14 घरफोडी करणारा आरोपी जेरबंद. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. चोरी केलेल्या मुद्देमालामधील 6,30,000ची सोन्याची लगड देखील जप्त करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये आज 15 लाख वृक्ष लागवड मोहीम. भेंडी, गुलाब, सदाफुली, तुती, शेवगा या वृक्षांचा समावेश. मियावाकी पद्धतीनं घनवृक्ष लागवड केली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त दानशूर नागरिकांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये दान करावं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विदर्भ प्रमुख डॉक्टर सागर पांड्यांचं आवाहन. एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय विमानसेवा 1 ऑगस्टपासून सुरू होणार. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय विमानसेवा थांबवली होती. प्रयागराजमध्ये अनियंत्रित कारची अनेकांना धडक. एकाचा मृत्यू, 2 जण जखमी. संतप्त नागरिकांकडून कारची तोडफोड. धर्मांतर आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेट चालवणाऱ्या छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन शहा विरोधात ईडीची कारवाई. 60 कोटींपेक्षा जास्त किमतीचे संशयास्पद व्यवहार आणि बेनामी मालमत्ता उघड. UAEमधील नेटवर्कचा पर्दाफाश. उत्तराखंडच्या चामोलीत भूकंपाचे धक्के जाणवले. 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती. बिहारमध्ये 37 लाख मतदार कमी होऊ शकतात. निवडणूक आयोगाचा दावा. आतापर्यंत 94.68% मतदारांचा SIR मध्ये सहभाग. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात.